श्री स्वामी समर्थ मंडळींनो, आपल्या स्वामी भक्ती मराठी यूट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे. स्वामी भक्ताहो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट ज्ञान काही कामाचे नसते. हा व्हिडिओ तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. एकही मिनिट स्किप करू नका, मन लावून ऐक. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जीवन सुखी होईल, आयुष्य समाधानी होईल, पैसा टिकेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तो कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगे की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जीवनाच्या बँकेत होण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. शिरसून खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिऊ नकोस, मी तुझा पाठीशी आहे. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईन, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काळजी नको, आयुष्य सुंदर आहे. कर्मावर विश्वास ठेवा, कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही, आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशी आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा, अन हारला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर सांगा. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते, आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो.
मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. विभूती, नमन, नामध्यानादी तीर्थ स्वमीच या पंचप्राणाभूतात. हे तीर्थ घे, पाठवी प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घे हाती. ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ. सर, माझे नाव तुझ्या ओठाशी आहे, तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना तुझ्या पाठीशी. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. सो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे, जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दम युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही धूस, या जीवाची हिंसा करू नये. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव, शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी. तू पुढे काय ठेवतो, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका. मित्रांनो, जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये. जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षड्यंत्र रचू शकतात. त्यामुळे तुमच्या आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते. जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील. आपला अपमान, जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये. हे शक्य तितकं गुपित स्वतःकडे ठेवा. जरी एखाद्याला हे कळले तरीही त्यांनी विचारले तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या. जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो, म्हणून अशा गोष्टी स्वतःकडे ठेवाव्यात. कौटुंबिक कलह. मित्रांनो, कुटुंबातील भांडणे आणि कलहाबद्दल कोणाशी चर्चा करू नये, कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्ण ऐकतील, पण तुमच्या पाठीमागे या गोष्टीचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. उलट लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य विरुद्ध भडकवू शकतात. कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्याल हे लक्षात घ्या. दान धर्म. जर तुम्ही एखाद्याला दान करता तर तुम्ही त्या देणगी बद्दल कोणालाही सांगू नये, कारण हिंदू धर्मात बुक दान हे श्रेष्ठ दान मानले जाते. तुम्ही ज्यांना दान केले त्या व्यक्तीची कृपा लाभावी अशी वाटत असेल तर दान केल्याबद्दल कोणालाही सांगू नये.